वेलकम स्टुडंट. तर आज आपण आपल्या BS मेडिकल एज्युकेशन या चॅनलमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची ही डायग्राम आहे. तर आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या या डायग्राममध्ये कोणते कोणते पार्ट आहेत ते पाहणार आहोत. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये महत्त्वाचा ऑर्गन म्हणजे पेनिस. पेनिस हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला महत्त्वाचा ऑर्गन आहे. त्याच्यानंतर हे आपलं गॉल ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर आहे, जिथं आपलं लघवी जमा होते, त्याला ब्लॅडर असे म्हणतात. त्याच्यानंतर हे वास डिफरन्स आहे. त्याच्यानंतर हे जे बाहेरून जे इथं आलेलं आहे त्याला एपिडायडॅमिस असे म्हणतात. त्याच्यानंतर हे प्रोस्टेट ग्लँड आहे, याच्यावरून जे थोडं छोटंसं हे आहे त्याला प्रोस्टेट ग्लँड असे म्हणतात. त्याच्यानंतर हे युरेटर आहे. हे युरेटर म्हणजे लघवी जाण्याचं हे जे पाईप आहे तो युरेटर आहे. त्याच्यानंतर हा जो आहे तो सेमिनल वेसिकल्स आहे. त्याच्यानंतर हा स्क्वार्टम आहे आणि हा इरेटेक्टिकल टिश्यू आहे. त्याच्यानंतर हे टेस्टिस आहे. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम हे दोन याच्यामध्ये डिवायडेड झालेले आहे, एक्सटर्नल मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि इंटरनल मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. एक्सटर्नल म्हणजे बाहेरील पार्ट आणि इंटरनल म्हणजे आतील पार्ट. तर एक्सटर्नल मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये पेनिस, स्क्वार्टम. स्क्वार्टमचे एकूण दोन पार्ट पडतात, टेस्टिस आणि इपिडायडॅमिस. त्याच्यानंतर 3 नंबरचा आहे स्पर्मॅटिक कॉर्ड. त्याच्यानंतर आता इंटरनल मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे पार्ट बघूया. आता वास डिफरन्स, सेमिनल व्हेसिकल्स, इजॅक्युलेटरी डक्ट, प्रोस्टेट आणि युरेथ्रा. तर आता आपण पेनिसबद्दल पाहणार आहोत. फर्स्ट पार्ट पेनिस बघूयात. तर पेनिस हे द स्किन इज अ व्हेरी थिन इन डार्क इन कलर. म्हणजे पेनिसची स्किन कशी आहे, पातळ आहे आणि तिचा कलर कसा आहे, डार्क आहे. कव्हरनोसा प्रकारच्या विशिष्ट पेशी समूहाच्या 3 स्तंभांनी पेनिस तयार झालेलं आहे. पेनिस हे किती स्तंभांनी तयार झालेलं आहे? पेनिस हे 3 स्तंभांनी तयार झालेलं आहे. तर आता आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला दुसरा स्क्वार्टम बघूया. स्क्वार्टम म्हणजे काय? वृष्णकोश. तर स्क्वार्टमची स्किन इतर स्किनपेक्षा डार्क रंगाची असते. म्हणजे स्क्वार्टमची स्किन हे इतर स्किनपेक्षा डार्क रंगाची असते. स्क्वार्टम हा सिम्पॅसिस प्युबिसच्या खाली आणि पेनिसच्या मागील बाजूस असतो. स्क्वार्टम हा कुठं असतो? सिम्पॅसिस प्युबिसच्या खालील बाजूस आणि पेनिसच्या मागील बाजूस असतो. तर आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा तिसरा खूप महत्त्वाचा ऑर्गन पार्ट म्हणजे टेस्टिस. तर टेस्टिस बद्दल द टेस्टिस इज द मेल गॉनेट इज टू द होमोलॉगस विथ द ओव्हरी ऑफ द फिमेल. तर टेस्टिसमध्ये हे वीर्य तयार होत असतं व तेथूनच बाहेर पडत असतं. तर टेस्टिसचे आपण डायमेन्शन्स बघूयात. तर लेंथ, याची लेंथ किती आहे? 5 सेंटीमीटर. म्हणजेच ह्याची लांबी किती आहे? 5 सेंटीमीटर आहे. याची लांबी 5 सेंटीमीटर. थिकनेस म्हणजे याची जाडी किती आहे? 2.5 सेंटीमीटर. आणि ब्रीथ म्हणजे याची रुंदी किती आहे? 3 सेंटीमीटर. आणि टेस्टिसचं वेट एकूण किती आहे? 10 to 15 ग्रॅम. आता त्याच्यानंतर आहे एपिडायडॅमिस. तर आता एपिडायडॅमिसमध्ये इट इज अ कोमा शेप्ड मास मेड ऑफ हायली कॉइल्ड. तर एपिडायडॅमिसचे एकूण 3 पार्ट पण पडतात. एपिडायडॅमिसचे हेड, बॉडी, टेल हे एपिडायडॅमिसचे 3 पार्ट आहेत. तसेच वरून टेस्टिसमधून जे टेस्टिस आलेलं आहे ते एपिडायडॅमिसमध्ये साठून राहते. तर हे टेस्टिसच्या मागील बाजूस वरील टोकापासून खालील टोकापर्यंत बसवलेले आहे. तर आता याच्यानंतर आपण इंटरनल जेनायटल ऑर्गन्स म्हणजे आतील ऑर्गन बघणार आहोत. त्याच्यानंतर व्हास डिफरन्स. टेस्टिसच्या खालील टोकाशी एपिडायडॅमिस पासून व्हास डिफरन्सला सुरुवात होते. तर व्हास डिफरन्सचं नेमकं फंक्शन म्हणजे व्हास डिफरन्स नेमकं काय कार्य करते? तर याचं फंक्शन आहे शुक्रपेशी शुक्राशयाकडे वाहून नेणे. हे व्हास डिफरन्सचं महत्त्वाचं फंक्शन आहे. याच्यानंतर युरेथ्रा. युरेथ्रा मेल युरेथ्रा म्हणजे युरिन आणि सीमेन बाहेर टाकण्याचा मार्ग होय. मेल युरेथ्रा वाटं युरिन आणि सीमेन हे मेल युरेथ्रा वाटं बाहेर टाकले जातं. 20 सेंटीमीटर एवढी लेंथ आहे. मेल युरेथ्राची लेंथ किती आहे? 20 सेंटीमीटर एवढी आहे. मेल युरेथ्राचे एकूण
3 पार्ट पडतात, प्रोस्टॅटिक युरेथ्रा, मेम्ब्रेन युरेथ्रा आणि स्पेनिक युरेथ्रा. त्याच्यानंतर आहे सीमन. सीमन म्हणजे वीर्य. कोऑप्युलेशनच्या वेळी जो द्रव बाहेर टाकला जातो त्याला सीमन असे म्हणतात. तर कोऑप्युलेशनच्या वेळी जो द्रव बाहेर टाकला जातो त्याला सीमन असे म्हणतात. तर सीमन हा कसा असतो, त्याचा कलर हा करडा आणि पांढऱ्या रंगाचा सीमन असतो. तर सीमन एकाच वेळी 3 ते 5 mm बाहेर, सीमन एकाच वेळी किती बाहेर टाकले जाते, 3 ते 5 mm एवढे सीमन एकाच वेळी बाहेर टाकले जाते. त्यात सुमारे 2.5 लाख स्पर्मॅटिक झोवा असतात. त्याच्यानंतर सीमनमध्ये नेमके कोणकोणते घटक असतात. सीमनमध्ये स्पर्मॅटोझोआ म्हणजे शुक्रपेशी असतात. त्यानंतर पोषण करणारा सेमिनल व्हेसिकलचा चिकट स्त्राव असतो. प्रोस्टेट ग्लँडचा पातळ स्त्राव असतो. हे एवढे घटक सीमनमध्ये असतात. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम घेतलेलो आहे. तर आपला व्हिडिओ इथं समाप्त होत आहे. धन्यवाद.